जय आदिवासी सर्वांना. तर वेदू बघा आमच्या समोरच्या भाभीच्या इथं ना बकऱ्या आणलेल्यात. तर त्यातली एक बकरी घेऊन तो मस्त चरायला घेऊन गेलता, कोणाला माहितीच नव्हतं. आणि मग ते शेजारच्या ताईंनी तिकडे खाली राहतात, त्यांनी मला फोन लावला की वेदूला पहा. तर बघा कसा त्याला जनावरांचं किती येड आहे ना ते बघा तुम्ही, कसा घेऊन पळतोय त्या बकरीला. इतका म्हणजे डांबीच झालाय ना. तर असं दिवसभर त्याच्या अशाच मस्ती चालू असते. आणि संध्याकाळच्या वेळेस ना मग मस्त गुलाबजाम करायला लागलेले. उशीर तर लय झालता, पण मग उद्या गुढीपाडवा आहे त्यासाठी गोड काहीतरी म्हणलं गुलाबजाम बनवू, कारण का मग दुसऱ्या उद्या सुचणार नाही काय करू काय नाही. त्यासाठी गुलाबजामचं प्रीमिक्स आणलेलं होतं. मग म्हणलं चला बनवून घ्यावा गुलाबजामच. आणि मी जितका वेळ जागी होते ना तितका वेळ वेदू पण जागी होता. माझे सगळे गुलाबजाम करून झाले तरी तो बिचारा झोपायचं नाव काही घेत नव्हता. तुम्हाला मी दाखवते पुढं. पूर्ण सगळे गुलाबजाम मी तळून घेतले. अजून बाकी होते ते म्हणलं नंतर करन, पहिले वेदूला बघते. तर घड्याळ म्हणजे मी पाहिला तर 1:15 वाजलेले आणि तरी पण वेदू झोपायचं नाव घेत नव्हतं. तुम्हाला दाखवतेच, नुसता मोबाईल पाय माझ्याकडे येई बघा काय काय करते असं बघायला. आणि मग त्याला मोबाईल लावून दिला, कार्टून लावून दिलं मोबाईलमध्ये, आणि टीव्हीला पण कार्टून लावलेलं, तर पण तो मोबाईलकडे जास्त लक्ष होतं. तर मग मस्त सगळे गुलाबजाम काढून घेतले तळून. आणि काय झालं, माझ्याकडून पाकच जरा कमी झाला. मग नंतर परत वरून जास्त पाक करून टाकावा लागला त्याच्यामध्ये. पूर्ण म्हणजे गुलाबजामला पाकच नव्हता, सगळं अर्ध्या तासात सगळं पाक संपून गेलता. तर मग पाक कमी झाल्यावरती परत नंतर पाक बनवून ठेवला आणि मग त्याच्यात सगळे गुलाबजाम टाकून दिले. आणि उद्यासाठी म्हणलं आता टेन्शन गेलं, गोड काहीतरी लागतेच, तर त्याचं टेन्शन एक गेलं. आणि माझं गुलाबजाम करून झाल्यावरती ना तरी 1:30 वाजले होते अंदाजे, तरी वेदू झोपत नव्हता. नुसता म्हणजे मी जोवर झोपत नाही ना तोवर तो झोपतच नाही. बघा किती मोबाईल पाहते, म्हणजे रात्रीच्या वेळेस तसंच करते. ते तर सुद्धा झोपलेले एकदम, त्यांना किती उठत नव्हते. आणि मग मी मस्तपैकी तो झोपत नाही तोवर पटकन मेहंदी काढून घेतली. कशी आहे मेहंदी नक्की कमेंट्स करून सांगा, जमली की नाही जमली मला हे पण सांगा कमेंट करून. बघा कशी आहे. आणि मग तरी मी मेहंदी काढत होते तेव्हा 2 वाजलेले, म्हणजे मेहंदी काढून झाल्यावरती. पण तोपर्यंत झोपून गेलता वेदू, 1:15 ला झोपलेला. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.